निश्चितपणानं फार मोठा विजय आम्हाला मिळाला, पण याच्यापेक्षा अधिक मतं मिळायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण इथे फार मोठा पैशाचा वापर झाल्यामुळं आपलं थोडंसं मताधिक्य जरी कमी असलं तरी निश्चितपणानं अभिमानास्पद अशी कामगिरी मुरगुडकरांनी केलेली आहे. फार मोठ्या बलाढ्य शक्ती ती येऊन मुरगुडच्या जनतेवर काही फरक पडत नाही. किती पैशाचा ढिगारा जरी आला तरी मुरगुडची जनता त्याला नाकारते. हा अनुभव या निमित्तानं आला. कुठेतरी 1478 मतांनी आपला विजय झाली. मतं कुठेतरी कमी आहे असं आपल्याला वाटतं. निश्चितपणे वाटते किमान 2000 पेक्षा जास्त मतांनी निवडून यायला पाहिजे होतो. प्रचंड पैशाचा वापर आमच्या विरोधकांनी केला, तेव्हा आमचं मताधिक्य थोडंसं घटलं तरी सुद्धा बहादर स्वाभिमानी मुरगुडकरांनी आमचा विजय साध्य केला. पूर्वीचे नगराध्यक्ष जे होते ते नगरसेवक पदासाठी आता उभा होते, पण त्यांचा देखील या निवडणुकीमध्ये पराभव झालाय. काय आपण सांगा? खरं म्हटलं तर तो माझा विद्यार्थी आहे, माझा शिष्य आहे. अहंकारी वृत्ती आणि आतातहीपणा यामुळे त्याचा पराभव झाला. खरं म्हटलं तर त्यांनी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मुरगुडच्या सगळ्या कामामध्ये विकासामध्ये झोकून घ्यावं. निवडणुकीपुरती निवडणूक कुठला विरोध मी मानत नाही. त्या पुढच्या काळातील सगळ्या मुरगुडकरांनी ज्या पद्धतीनं अंबाबाईचं देऊळ उभा करताना सगळ्यांनी मदत केली, ज्या पद्धतीनं मुरगुडच्या विकासाच्या संकल्पना सगळ्यांच्या आहेत, त्यामुळे सगळ्यांनी पार्टी गट न मानता आजपासून परत कामाला लागावं हे मला आव्हान त्या निमित्तानं करायचं आहे. माझ्या जुन्या मित्राला सुद्धा तेच सांगायचं. 20 शिलेदार आपले उभा होते निवडणुकीसाठी, त्यातला 4 शिलेदारांचा आपल्या पराभव झालाय. काय सांगता? ज्या शिलेदारांचा पराभव झाला त्याचा सुद्धा आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल. खरं म्हटलं तर 21-0 अशा पद्धतीनं हा निकाल अपेक्षित होता. थोडेसे 4 आले ते सुद्धा मला धक्कादायक आहे. विशेषतः आमच्या नामदेवराव मेडकेंचा जो पराभव झाला, देवराजांनी सिंह गेला, अशी आमची अवस्था जरी झाली असली तर निश्चितपणानं या सगळ्या पैशाच्या ढिगारावर दबावावर मोठमोठे मंत्री आणि महोदय काय काय ते गेले, त्यांना हा एक सपना काय असं मला वाटतं. मुरगुडमध्ये जरी आपला विजय झाला असला तरी कागलमध्ये आपला पराभव झालाय. काय सांगा? कागलमध्ये जरी पराभव झाला असला तर निश्चितपणानं स्वाभिमानी जनता कागलमध्ये आमच्या मागे उभा राहिली. निवडणुकीला उभारायला माणसं मिळणार नाही म्हणजे असे म्हणणाऱ्यांना जवळजवळ आता मी मताची आकडे माझ्या घरी यायचे, तर चांगली मतं आम्हाला मिळाली आणि हा सगळा जो मताधिक्य मिळालं की कागलच्या जनतेचा स्वाभिमानाचा विषय आहे. हा विजय मुरगुड आणि कागलच्या नगरपालिकेचा विजय पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिक ताकदीने पुढे येईल आणि सामान्य जनता सुद्धा आता सगळा दबाव झुगारून या निमित्तानं लोकशाहीच्या पद्धतीनं यात्रेमध्ये सामील होते. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला एकटे पाडण्याचा देखील प्रयत्न झाला आणि आपण मुरगुडच्या विजयानंतर आपण दाखवून दिलं की आपण एकटे नाहीत. काय सांगा? कैलासवासी माझे वडील कैलासवासी सदाशिवराव मंडिक साहेब त्यांचं एवढं प्रचंड काम या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये की आम्हाला कोणी एकटं पाडू शकत नाही. आणि जर एकटं पाडतो म्हटलं तर जनता कशी उभारते असं फुलावरती जी झलक या निमित्तानं दिसून आली. आम्ही विरोधकाची उभा जास्त काय म्हणायचं नाही. काय तो 40 ठिकाणाचे बोट आम्ही तोडलेत, आता बघू पुढच्या काळात काय करायचं. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.